मायेची चव घरकुल मसाले। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दुहेरी पराभव, सत्तेसह स्वतःचा मतदारसंघही गमावला। भाजपचे शुभेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी दणदणीत विजय, दीदींना 58,349 मतं। बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी दिली जाईल। विजयी भाषणामध्ये पंतप्रधान मोदींची घोषणा, तर घुसखोरांवर कडक कारवाई करण्याचाही इशारा। आमदार महेश शिंदेंवर पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची टांगती तलवार, पत्नीला अध्यक्षपद मिळवण्याच्या हट्टामुळे पक्षामध्ये कारवाईची शक्यता। महेश शिंदेंवर शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जाणार, सूत्रांची माहिती। पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडामध्ये सॉक्स आढळला, बालिकेच्या छातीवर मारहाणीचे वळ, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर। दक्षिण पूर्व ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात, विमान इमारतीला धडकून पायलटसह तिघांचा मृत्यू, 2 प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू, अपघाताचा थरार समोर। राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट, मार्चपासून मेपर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले, आठवड्याभरामध्ये रुग्णसंख्या तिपटीनं वाढल्याची माहिती। रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर, अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक, काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला, जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ। अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरं गजबजली, दादर सिद्धिविनायक गणपतीपुळे, पुण्याच्या दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा, मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था।